श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपला आवडतीचा दिवस जवळ येत आहे, म्हणजे स्वामी महाराजांचा आपल्या गुरूंचा प्रकट दिन तो आहे 10 एप्रिलला। तर आपल्याला अशा बऱ्याच सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण करतील। तर बऱ्याच महिलांनी जे स्वामी भक्त आहेत त्यांनी सेवेला सुरुवात देखील केलेली आहे। कुणी 21 दिवसाचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण केलेलं आहे 21 दिवसाचं। त्याचबरोबर ज्यांना शक्य होत नाही, ज्यांना काही म्हणजे कामाअभावी ज्या काही महिला ऑफिसला जातात पण त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की आम्ही पण स्वामींची सेवा करू पण त्यांना वेळ मिळत नाही, अशा महिलांनी नामस्मरणाला म्हणजे नामस्मरणाची सेवा चा संकल्प केलेला आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत आहेत 21 दिवसाचं। त्याचबरोबर कोणी तारक मंत्राचा सुद्धा संकल्प केला आहे। 21 दिवस दररोज डेली 21 दिवस 21 वेळा तारक मंत्र म्हणणार आहेत अशा काही स्वामी भक्त देखील आहेत। पण ज्यांना खरंच काही वेळ नाही आणि करण्याची खूप आणखीन म्हणजे इच्छा आहे त्यांची की ताई थोड्या दिवसामध्ये अशी कोणती सेवा आम्ही करू शकतो, तर तुम्ही 11 दिवसाचं सुद्धा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात। ज्यांना 21 दिवसाचं करता आलं नाही, आता आपण 21 दिवसाच्या पारायणाला सुरुवात केलेली आहे, पण ज्यांना आता आणखीन करण्याची इच्छा आहे, ज्या महिलांनाही ही सेवा सुरुवात केलेली नाही पण आता थोड्या दिवसासाठी ही सेवा करू शकतात, तर त्यांनी नक्की 11 दिवसाची तरी सेवा करावी आणि आपली जी काही इच्छा आहे मनातील अतिशय प्रभावीशाली ह्या सेवा आहेत। तुम्ही कोणतीही एक सेवा तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही ती सेवा करा। तारक मंत्राची करा, नामस्मरणाची करा किंवा पारायण करा, गुरुचरित्राचं पारायण, ह्या कालावधीमध्ये कोणतंही तुम्ही सेवा करू शकतात। सेवेला अजिबात बंधन नाही। तुम्हाला जी काही कोणती सेवा वाटते की मी ही सेवा करेल आणि मनापासून करते आणि स्वामींना खरंच आवडेल ही सेवा, तर तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा कोणतीही सेवा करू शकतात आणि नक्की करा। अतिशय प्रभावीशाली सेवा आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे। 21 दिवसाची ही सेवा आहे। 31 मार्चपासून 10 एप्रिलपर्यंत 11 दिवसाची तुम्हाला ही सेवा करायची आहे। तर एक पारायण करायचं आहे 11 दिवसाचं, ब्रह्मचर्य पाळायचं आहे, कांदा लसूण वर्ज्य आहे। जसं आपण गुरुचरित्र पारायणाचे नियम वगैरे पाळतो तसंच ह्या पारायणाचे सुद्धा आहेत। पण पारायण कोणतं आहे तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे जे पाठ आपल्याला घ्यायचे आहे त्याचं पारायण करायचं आहे। 11 दिवसाचं पारायण अतिशय प्रभावीशाली हा ग्रंथ आहे। म्हणून तुम्हाला ज्यांना कुणांना म्हणजे गुरुचरित्र खरं शक्य होत नाही आहे तर त्यांनी किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण होत नाही किंवा दुसरं कोणतेच सेवा होत नाही, ताई आम्ही दुसरी सेवा करू शकत नाहीत किंवा मला काही अडचणी आहेत, तर तुम्ही म्हणजे अडचणी म्हणजे ताई वेळ मिळत नाही, अडचणी सेवेला अडचण आहे असं म्हणता येत नाही, कारण तुम्ही नामस्मरण चालता बोलता कुठेही स्वामींचं नामस्मरण करू शकतात। तर तुम्हाला हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। ह्याला नियम म्हणजे ब्रह्मचारी पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर मांसाहार वर्ज्य आहे। कोणतीही तुम्ही सेवा करत असाल तर मांसाहार वर्ज्य आहे, मांसाहार करू नका सेवा करायची असेल तर तुम्ही हे पारायण नक्की करा आणि त्याचा अनुभव देखील घ्या। त्यानंतर एक पाठ करायचं म्हणजे दररोज एक पारायण पूर्ण करायचं आहे। म्हणजे 11 दिवसाचं 11 पारायण आपल्याला करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला श्री दत्त स्तोत्र म्हणायचं आहे, कारण जे काही तुम्ही सेवा करताल ह्या दिवशी त्या सगळ्या आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्पयुक्त ही सेवा तुम्हाला करायची आहे। त्यानंतर तुम्ही आणखीन एक सेवा करू शकतात 11 दिवसासाठी। तुम्हाला दत्त बावणी जी आहे याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता। दत्त बावणी हे अतिशय प्रभावीशाली असं सेवा आहे, त्यामुळे ज्यांना खरंच वेळ आहे आणि करण्याची इच्छा आहे, कारण सेवा करत असताना विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जी काही आपण सेवा करतोय त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणारं असतं। त्यामुळे आपण सेवा ही म्हणजे अंतःकरणातून करायला हवी। तर ही दत्त बावणी जी आहे म्हणजे म्हणजे जे ग्रंथ आहे त्याचं सुद्धा तुम्ही पठण नक्की करा। 11 दिवसाची सेवा आहे आणि खूप सारी प्रभावी अशी ही सेवा आहे। तर या प्रकारे ज्यांना जसं जमेल कोणतीही सेवा करा, तसं कोणतीही नाही की तुम्ही श्री संक्षिप्त गुरुचरित्र करा नाही तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचंच पारायण करा तरच तुमच्या इच्छा पूर्ण होतील, असं काहीही नाही। तुम्ही जी मनातून इच्छा करताना ते स्वामी नक्कीच स्वीकारणार आहेत। पण तुम्ही कोणतीही एक सेवा करा, नामस्मरण करा, तारक मंत्राची करा, जसं जमेल तुम्हाला पारायण जमत असेल तर पारायणसुद्धा करू शकतात। तर नक्कीच सेवा करा आणि
अनुभव नक्की घ्या। स्वामी महाराज असे आहेत जे की आपल्या हाकेला धावून येणारे आहेत, त्यामुळे आपण कोणतीतरी एक सेवा त्यांचं करणं अत्यंत महत्त्वाची आहे। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।